यंदा वटपौर्णिमेला कोणते रंग शुभ आहेत? कोणत्या रंगाची साडी सुहासिनीने नेसावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। यंदा अधिक महिना असलेल्या वर्षातील वटपौर्णिमा साजरी करण्यात येत आहे। यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वटपौर्णिमेला विशेष रंग महत्त्वाचे सांगितले जात आहेत, ज्यामुळे सौभाग्य, समृद्धी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपाही मिळेल असं सांगितलं जात आहे। म्हणूनच हिरवा, लाल, पिवळा की आणखी कोणते रंग या वटपौर्णिमेला आपण परिधान करू शकता, चला जाणून घेऊया। अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे या वर्षाची वटपौर्णिमा ही विशेष महत्त्वाची मानली जाते। या दिवशी सुहासिनी महिला सावित्रीचं स्मरण करून वटवृक्षाची पूजा करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी परिधान केलेले रंग हे विशेष शुभ मानले जातात, ज्यामध्ये हिरवा रंग, लाल रंग, पिवळा रंग, गुलाबी रंग महत्त्वाचा मानला जातोय। यंदा वटपौर्णिमेचा सर्वात शुभ रंग मानला जातोय तो म्हणजे हिरवा। हिरवा रंग सौभाग्य, समृद्धी, निसर्ग आणि वैवाहिक सुखाचा प्रतीक आहे। वटवृक्षाची हिरवाई जीवनातील स्थैर्य आणि दीर्घायुष्याचं प्रतीक मानली जाते। त्यामुळे अनेक सुहासिनी या दिवशी हिरवी साडी नेसणं पसंत करतात। दुसरा, लाल रंग। लाल रंग म्हणजे शक्ती, प्रेम आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक। माता सावित्रीच्या दृढ निश्चयाची आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा हा रंग आहे। त्यामुळे लाल रंगाची साडी किंवा लाल रंगाचे अलंकार शुभ मानले जातात। त्याचबरोबर पिवळा रंग। आता हे वर्ष अधिक महिन्याचं आहे। अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळे पिवळ्या रंगाचं महत्त्व यावर्षी वाढलंय। म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पिवळा रंग सुद्धा परिधान करू शकता, जो सकारात्मकता, ज्ञान, समृद्धी आणि गुरुतत्वाचं प्रतीक मानला जातो। या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे। त्याचबरोबर गुलाबी रंग सुद्धा या दिवशी परिधान केला जाऊ शकतो। हा रंग प्रेम, आपुलकी आणि कौटुंबिक आनंदाचं प्रतीक आहे। वैवाहिक जीवनात गोडवा आणि सौंदर्य वाढवण्यासाठी हा रंग शुभ मानला जातोय। याचबरोबर सोनेरी रंग सुद्धा ऐश्वर्य आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो। म्हणून पूजा आणि धार्मिक कार्यासाठी सोनेरी रंगाची साडी नेसणं सुद्धा महत्त्वाचं आणि शुभ मानलं जात आहे। मात्र वटपौर्णिमेच्या दिवशी काही रंग टाळावे। धार्मिक मान्यतेनुसार पूर्ण काळ्या रंगाचे वस्त्र किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं टाळावं असं सांगितलं जातं। वटपौर्णिमेला माता सावित्री, सत्यवान आणि वटवृक्षाची पूजा केली जाते। त्याचबरोबर अधिक महिन्याचं हे वर्ष असल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंचं स्मरणही विशेष महत्त्वाचं मानलं जात आहे। त्यामुळे हिरवा, लाल आणि पिवळा हे 3 रंग यंदा सर्वाधिक शुभ मानले जात आहेत। हे रंग फक्त वस्त्रांचेच नाही तर सौभाग्य,